धडा 5वा. भौमितिक रचना. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. उदाहरण: 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढून त्याचा लंबदुभाजक काढा. रचनेच्या पायऱ्या: 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. कंपासमध्ये रेषाखंड ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासचं टोक A वर ठेवा आणि रेषाखंड ABच्या दोन्ही बाजूंना वर आणि खाली कंस काढा. कंपासचं टोक B वर ठेवा. वरच्या एवढीच त्रिज्या ठेवा. रेषाखंडाच्या वर आणि खाली पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढा. छेदन बिंदूंना C आणि D नाव द्या. रेषा CD काढा. दिलेल्या कोनाचा कोनदुभाजक काढणे. उदाहरण: कोन PQR हा 115 अंशाचा काढा आणि त्याचं 2 एकरूप कोनात विभाजन करा. रचनेच्या पायऱ्या: कोन PQR हा 115 अंशाचा काढा. कंपासचं टोक Q वर ठेवा. ठराविक त्रिज्या घेऊन कोनाच्या भुजा QP आणि QR यांना छेदणारा कंस काढा. छेदन बिंदूंना M आणि N ही नावं द्या. M आणि N केंद्र घेऊन आणि MNच्या निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्या घेऊन एकमेकांना छेदणारे 2 कंस काढा. छेदन बिंदूला B नाव द्या. किरण QB काढा. रेषाखंडाला त्यावरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. 10 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा. रेषाखंड AB वर बिंदू P असा घ्या की रेख APB. AP बरोबर 3.8 सेंटीमीटर. बिंदू P मधून रेषाखंड AB ला लंब MN काढा. रचना: रेख AB हा 10 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. A पासून 3.8 सेंटीमीटर अंतरावर P बिंदू घ्या. P केंद्र आणि सोयीस्कर त्रिज्या घेऊन रेख AB ला C आणि D या 2 बिंदूत छेदणारे कंस काढा. रेख CDच्या निम्म्यापेक्षा थोड्या अधिक त्रिज्येनं आणि अनुक्रमे C आणि D ही केंद्र घेऊन रेख ABच्या दोन्ही बाजूंना परस्परांना अनुक्रमे M आणि N मध्ये छेदणारे 2 कंस काढा. रेषा MN काढा. रेषा MN ही रेख AB ला लंब रेषा आहे. दिलेल्या रेषेला त्या बाहेरील बिंदूतून लंब काढणे. उदाहरण: रेषा L ला त्या रेषेबाहेरील P या बिंदूतून लंब काढा. रचनेच्या पायऱ्या: रेषा L काढा. रेषा L बाहेर P हा बिंदू घ्या. P केंद्र घ्या आणि ठराविक त्रिज्या घेऊन रेषा L ला 2 बिंदूत छेदणारा कंस काढा. छेदन बिंदूंना A आणि B नावं द्या. A आणि B केंद्र घ्या आणि ABच्या निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्या घेऊन एकमेकांना छेदणारे कंस काढा. छेदन बिंदूला O नाव द्या. रेषा OP काढा. रेषा OP रेषा L ला P बिंदूतून काढलेली लंब रेषा असेल. दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे. उदाहरण: कोन ABC शी एकरूप असणारा कोन PQR काढा. रचनेच्या पायऱ्या: किरण QR काढा. B बिंदूवर कंपासचं टोक ठेवून ठराविक त्रिज्या घेऊन बाजू BA आणि बाजू BC यांना छेदणारा कंस काढा. छेदन बिंदूंना M आणि N अशी नावं द्या. त्रिज्या न बदलता कंपासचं टोक Q वर ठेवून
एक कंस काढा. छेदनबिंदूला ओ नाव द्या. कंपासचं टोक एन वर ठेवा आणि NM इतकी त्रिज्या घ्या. त्रिज्या न बदलता कंपासचं टोक ओ वर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा. छेदनबिंदूला P नाव द्या. किरण QP काढा. कोन PQR तयार होईल. दिलेल्या रेषेला त्या रेषेबाहेरील दिलेल्या बिंदूतून समांतर रेषा काढणे. उदाहरण, रेषा L ला त्या रेषेबाहेरील P या बिंदूतून समांतर रेषा काढणे. रचनेच्या पायऱ्या. रेषा L काढा. रेषा L च्या बाहेर P हा बिंदू घ्या. P बिंदूतून रेषा L ला लंब रेषा काढा. P बिंदूतून या लंब रेषेला पुन्हा लंब रेषा काढा. तिला M नाव द्या. M ही रेषा L ला समांतर असेल. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढणे. त्रिकोणाचं परिवर्तुळ काढण्यासाठी आपण त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढतो. या लंबदुभाजकांचा संपात बिंदू म्हणजेच परिवर्तुळाचा केंद्रबिंदू होय. त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे या केंद्रबिंदूपासूनचे अंतर म्हणजे परिवर्तुळाची त्रिज्या असते. उदाहरण, त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 7.4 सेंटीमीटर, कोन P बरोबर 110 अंश आणि RP बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQR चे परिवर्तुळ काढा. रचनेच्या पायऱ्या. त्रिकोण PQR काढा. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढा. या लंबदुभाजकांच्या छेदनबिंदूला O नाव द्या. O केंद्र आणि OP इतकी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. हे वर्तुळ PQR चं इष्ट परिवर्तुळ आहे. त्रिकोणाचे आंतरवर्तुळ काढणे. त्रिकोणाचं आंतरवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक काढतात. या दुभाजकांचा संपात बिंदू हा आंतरवर्तुळाचा केंद्र असतो आणि केंद्राचं त्रिकोणाच्या कोणत्याही भुजेपासूनचं अंतर हे आंतरवर्तुळाची त्रिज्या असतं. उदाहरण, त्रिकोण BCD मध्ये CD बरोबर 6.8 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर आणि BD बरोबर 5 सेंटीमीटर. तर त्रिकोण BCD चं अंतर्वर्तुळ काढा. रचनेच्या पायऱ्या. त्रिकोण BCD काढा. त्रिकोणाच्या कोन C आणि कोन D चे कोनदुभाजक काढा. कोनदुभाजकांच्या छेदनबिंदूला I असं नाव द्या. I मधून बाजू CD वर लंब काढा. N हा बिंदू लंबपाद आहे. NI इतक्या त्रिज्येनं I केंद्र घेऊन वर्तुळ काढा. हे त्रिकोण BCD चं इष्ट अंतर्वर्तुळ आहे. वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. उदाहरण, 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला वर्तुळावरील K या कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढा. रचनेच्या पायऱ्या. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं आणि O केंद्र असलेलं एक वर्तुळ काढलं. या वर्तुळावर कुठेही K बिंदू घेतला. किरण OK काढला. किरण OK ला बिंदू K पाशी I ही लंबरेषा काढली. रेषा I हीच दिलेल्या वर्तुळाची इष्ट स्पर्शिका आहे. वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. उदाहरण, 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या O केंद्र असणाऱ्या वर्तुळाला वर्तुळावरील K
या कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढा. रचनेच्या पायऱ्या. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढा. के हा कोणताही एक बिंदू त्या वर्तुळावर घ्या. जीवा के एल काढा. के आणि एल व्यतिरिक्त कंस के एक्स एल याच्या एकांतर वर्तुळ कंसावर कोणताही एक बिंदू ए घ्या. रेख एल ए आणि के ए काढा. एल के ही भुजा आणि के हा शिरोबिंदू वापरून कोन एल ए के एवढा कोन करणारा किरण के एन काढा. किरण के एन ला समाविष्ट करणारी रेषा ही इष्टस्पर्शिका आहे. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. उदाहरण, पी केंद्र आणि 2.6 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढा. 3.5 सेंटीमीटर लांबीची जीवा ए बी काढा. ए आणि बी या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. रचनेच्या पायऱ्या. पी बिंदू केंद्र आणि 2.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. 3.5 सेंटीमीटर लांबीची जीवा ए बी काढली. किरण पी ए आणि किरण पी बी काढले. किरण पी ए ला ए बिंदूपाशी रेषा एल ही लंब रेषा काढली. किरण पी बी ला बी बिंदूपाशी रेषा एम ही लंब रेषा काढली. रेषा आय आणि रेषा एम या इष्टस्पर्शिका आहेत. दिलेला रेषाखंड ज्या कंसाची जीवा असून ती जीवा दिलेल्या मापाचा कोन त्या कंसाच्या कोणत्याही बिंदूवर अंतरित करेल असा कंस काढणे. उदाहरण, 6.8 सेंटीमीटर लांबीचा रेख पी एम ज्यावर 45 अंशाचा कोन अंतरित करेल असा कंस पी क्यू एम काढा. रचनेच्या पायऱ्या. 6.8 सेंटीमीटर लांबीचा रेख पी एम काढा. रेख पी एम च्या एकाच बाजूला 45 अंशाचा कोन करणारे किरण पीओ आणि किरण एम ओ काढा. ओ केंद्र असणारा आणि ओपी त्रिज्या घेऊन विशाल वर्तुळ कंस काढा. या कंसावर कोणताही बिंदू क्यू घ्या आणि कोन पी क्यू एम काढा. कंस पी क्यू एम हा इष्ट वर्तुळ कंस आहे. उदाहरण, रेख बी सी हा 9.4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ज्यावर 140 अंश मापाचा कोन अंतरित करेल असा कंस बी जी सी काढा. विश्लेषण. एम कोन बी जी सी बरोबर 140 अंश हे दिलं आहे कारण कंस बी जी सी हा लघु कंस आहे. म्हणून एम कंस बी एच सी बरोबर 280 अंश. म्हणून एम कंस बी जी सी बरोबर 80 अंश कारण 360 अंश वजा 280 अंश बरोबर 80 अंश. म्हणून कोन बी ओ सी बरोबर 80 अंश. म्हणून कोन ओ बी सी अधिक कोन ओ सी बी बरोबर 100 अंश कारण 180 अंश वजा 80 अंश. म्हणून त्रिकोण ओ बी सी समद्विभुज त्रिकोण आहे कारण ओ बी बरोबर ओ सी. म्हणून कोन ओ बी सी बरोबर कोन ओ सी बी बरोबर 50 अंश. रचनेच्या पायऱ्या. 9.4 सेंटीमीटर लांबीचा रेख बी सी काढा. रेख बी सी च्या खालच्या बाजूला 50 अंशाचा कोन करणारे किरण बी ओ आणि किरण सी ओ काढा. ओ केंद्र आणि ओ बी इतकी त्रिज्या घेऊन लघु कंस बी सी काढा. लघु कंस बी सी वर जी हा बिंदू घ्या.
त्रिकोणाचा पाया, त्या पायासंगत उंची आणि पायासमोरील कोन म्हणजे शिरोकोन दिला असता त्रिकोण काढणे. उदाहरण, त्रिकोण ABC मध्ये पाया BC बरोबर 5.3 सेंटीमीटर, उंची AD बरोबर 5 सेंटीमीटर आणि कोन BAC बरोबर 70 अंश. म्हणून त्रिकोण ABC काढा. विश्लेषण. समजा सोबतच्या आकृतीमधील त्रिकोण ABC हा इष्ट त्रिकोण आहे. म्हणून कंस BAC हा 70 अंश मापाचा कोन आंतरित करणारा कंस आहे. म्हणून पाया BC वर 70 अंश मापाचा कोन करणारा कंस प्रथम काढावा लागेल. त्यानंतर उंची AD बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणून पाया BC ला 5 सेंटीमीटर अंतरावर कंस BAC च्या अंगाला समांतर रेषा काढली असता ती कंस BAC ला ज्या बिंदूंमध्ये छेदते ते बिंदू त्रिकोण ABC च्या A या शिरोबिंदूचे स्थान निश्चित करतील. रचनेच्या पायऱ्या. 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेख BC काढा. रेख BC ज्यावर 70 अंशाचा कोन अंतरित करेल असा कंस BAC काढा. रेषा BC वर कोणताही M बिंदू घ्या. बिंदू M मधून रेषा BC ला लंब रेषा काढा. या लंबावर N बिंदू असा घ्या की MN बरोबर 5 सेंटीमीटर. N बिंदूतून जाणारी आणि रेषा BC ला समांतर असणारी रेषा L काढा. ही रेषा आणि कंस BPC यांच्या छेदन बिंदूला A आणि A' अशी नावे द्या. AB आणि AC जोडा. त्रिकोणाचा पाया, शिरोकोन आणि दिलेल्या पायाची संगत मध्यगा दिली असता त्रिकोण काढणे. उदाहरण, त्रिकोण PMN मध्ये MN बरोबर 5.3 सेंटीमीटर, कोन MPN बरोबर 50 अंश, रेख PT ही मध्यगा आहे, PT बरोबर 4.2 सेंटीमीटर. तर त्रिकोण PMN काढा. रेख PM मोजा. विश्लेषण. बाजू MN आणि तिच्या समोरील कोन MPN हा 50 अंश मापाचा कोन दिलेला आहे. म्हणून बाजू MN वर 50 अंश मापाचा कोन आंतरलिखित करणारा वर्तुळ कंस काढणं आवश्यक आहे. या वर्तुळ कंसावर त्रिकोण PMN चा शिरोबिंदू P हा कुठेतरी आहे. म्हणून त्याची जागा निश्चित करण्यासाठी मध्यगा PT चा आपण उपयोग करू. बिंदू P हा कंस MPN वर आहे. तसंच तो बाजू MN चा मध्यबिंदू P पासून 4.2 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणून बिंदू T केंद्र आणि 4.2 सेंटीमीटर इतकी त्रिज्या घेऊन वर्तुळ कंसाला छेदणारा कंस काढला तर तो मूळ वर्तुळ कंसाला 2 बिंदूत छेदतो. त्यापैकी कोणताही एक छेदन बिंदू P घेऊन रेख PM आणि रेख PN जोडले तर त्रिकोण PMN हा दिलेल्या मापांचा त्रिकोण मिळेल. रचनेच्या पायऱ्या. प्रथम 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेख MN काढा. रेख MN ज्यावर 50 अंशाचा कोन अंतरित करेल असा कंस काढा. MN चा लंबदुभाजक काढा. MN च्या मध्यबिंदूला T नाव द्या. T पासून 4.2 सेंटीमीटर अंतरावर कंसावर P आणि P' हे बिंदू घ्या. PM
आणि पी एन जोडा. धडा 3. भौमितिक रचना. समरूप त्रिकोण. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तिन्ही कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही संगत कोनांशी अनुक्रमे एकरूप असतील आणि त्यांच्या संगत बाजू यात प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतात. या गुणधर्माचा वापर करून आपण दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा त्रिकोण काढू शकतो. नमुना उदाहरण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 3.6 सेंटीमीटर, BC बरोबर 4 सेंटीमीटर आणि AC बरोबर 4.2 सेंटीमीटर. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 2:3 असेल तर त्रिकोण PQR काढा. उकल. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR बरोबर 2/3. AB छेद PQ बरोबर 2/3. BC छेद QR बरोबर 2/3. AC छेद PR बरोबर 2/3. 3.6 छेद PQ बरोबर 2/3. 4 छेद QR बरोबर 2/3. 4.2 छेद PR बरोबर 2/3. 3.6 गुणिले 3 बरोबर 2 PQ. 4 गुणिले 3 बरोबर 2 QR. 4.2 गुणिले 3 बरोबर 2 PR. 3.6 गुणिले 3 छेद 2 बरोबर PQ. 4 गुणिले 3 छेद 2 बरोबर QR. 4.2 गुणिले 3 छेद 2 बरोबर PR. 10.8 छेद 2 बरोबर PQ. 12 छेद 2 बरोबर QR. 12.6 छेद 2 बरोबर PR. 5.4 बरोबर PQ. 6 बरोबर QR. 6.3 बरोबर PR. म्हणून PQ बरोबर 5.4 सेंटीमीटर, QR बरोबर 6 सेंटीमीटर, PR बरोबर 6.3 सेंटीमीटर. म्हणून त्रिकोण PQR हा अपेक्षित त्रिकोण आहे.